शहरातल्या रोजच्या धावपळीपेक्षा गावची ही सकाळ किती सुखद वाटते ना. गुड मॉर्निंग, हाय, हॅलो, नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया म्हणजे 3.5 शुभ मुहूर्तातील एक मुहूर्त. या दिवशी मुहूर्त बघण्याची गरजच नसते, कारण पूर्ण दिवसच शुभ मानला जातो. अक्षय म्हणजे कधी न संपणारी गोष्ट. या दिवशी केलेलं कुठलंही काम, दान, धर्म सगळं नेहमी अक्षय राहतात. आजच्या दिवशी कुठलंही नवीन काम सुरू केलं तर ते नेहमी यशस्वी आणि कायम टिकून राहणारं असतं. तर आज आमच्याकडे छान पुरणपोळीचा बेत होता आणि सोबत आंब्याचा रसही होता, कारण अक्षय तृतीयाच्या निमित्ताने आज आंब्याचं नवं केलं जातं. देवापुढे आंबा ठेवून आंब्याचा नैवेद्य दाखवून आजपासून आंबा खायला सुरुवात केली जाते. आणि सोबतच पित्राचं जेवणही असतं, म्हणजे उपवास करू जेव घालायचे असतात. असं म्हटलं जातं की शुभ दिवसा पितृ जेवण केलंच पाहिजे. मग काय, सकाळी सकाळी कामाची गडबड सुरू झाली. आधी कुकरला डाळ लावून घेतली. म्हटलं बाकीची कामं होईपर्यंत डाळ शिजते तरी. इकडे माझं पिलू सकाळी सकाळी मस्त अंगणामध्ये सगळ्या खेळण्यांचा पसारा घालून बसलं होतं. किती छान वाटतं ना. गावी आल्यावर मुलं मस्त मोकळे खेळत असतात. दरवाजासमोर रोज थोडंसं शेणाने सारून छान रांगोळी काढलीच पाहिजे. मग सणासुदीचीही काढावीच लागते. रांगोळी काढायची जरा चांगला मूड होता, पण वेळ नव्हता. मग तुळशीपुढे आणि दरवाजापुढे छोटी छोटीशी सिंपल रांगोळी काढून घेतली. अक्षय तृतीयाच्या निमित्ताने आमच्या इकडे छान प्रथा आहे. मातीच्या गाडग्यांची पूजा केली जाते. मातीचे गाडगे हे थंड आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. धान्याची रास करून त्यावर गाडगे ठेवून त्याच्यामध्ये थंड पाणी भरलं जातं. सोबतच उन्हाळ्यामध्ये जी पण फळं असतात, आंबा, खरबूज, टरबूज यांचीही पूजा केली जाते. तुमच्या गावाकडे अशी पूजा करतात का, किंवा या व्यतिरिक्त आणखी काही पूजा करतात का? कमेंट करून नक्की सांगा. इकडे काकूंची सगळी पूजा आवरली होती. त्यांनी पूजेला छान फुलं वाहिली, दिवा लावला, अगरबत्ती लावली आणि सगळ्यांनी दर्शन घेतले. अक्षय तृतीयाच्या निमित्ताने ज्यांनीही नवीन कोणी बिझनेस चालू केला असेल किंवा नवीन काही काम चालू केलं असेल त्यांना यश मिळो, सर्वांना सुख समाधान मिळो हीच प्रार्थना. सर्व पूजा वगैरे आवरल्यानंतर आम्ही परत स्वयंपाकाला लागलो. इकडे पुरण रेडी झालंच होतं. घरात गॅसजवळ खूप गरम होते, म्हणून आमच्या सासूनांचा मस्त चुलीवर बेत चालू होता. त्यांचं भजे काढायचं काम चालू होतं आणि मीही सोबतच आमरस बनवून घेतला होता, कारण वेळही होत होता आणि नंतर पितृ जेवणही होतं. मग थोड्या गप्पा मारत मारत आमच्या दोघींचं मस्त काम सुरूच होतं. गावाकडे किती छान वाटतं ना सगळ्यांसोबत सण साजरे करायला. वेळ कुठे जातो समजतच नाही अजिबात. स्वयंपाक सुरूच होता, मग सोबतच मी नैवेद्य भरून घेतले. तुळशीला नैवेद्य दाखवला, घरात पूजा मांडली होती त्यालाही नैवेद्य दाखवला. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गाईला किती मान्य असतं हे तर सगळ्यांना माहितीच आहे. मग सगळ्या सणांमध्ये लक्ष्मी म्हणून तिला पूजतात. मग गाईची पूजा केली, तिला नैवेद्य दिला आणि मग घरात जेवणासाठी ताटं करायला घेतली. तर सगळ्यांचं छान जेवण झाल्यानंतर आम्ही दोघीच राहिलो होतो. मग आम्ही दोघींनी मस्त जेवण केलं. असा होता आमचा अक्षय तृतीयाचा दिवस. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.